यांच्या बोधिसत्व बुद्ध विहार इथे वर्षावास चालू असून इथे त्या वर्षावासाच्या समर्पणानिमित्ताने इथे चालू आहे. हॅलो हॅलो. त्या निमित्ताने आपण आज इथे भिक्षू संघाने मला बोलण्याची संधी दिली. प्रथम त्यांना अभिवादन करतो. चित्तेन निमित्ती लोको चित्तेन अभिसंखातो तं एव पंडितो शेषो पंडितो यो देतो. मानवी जीवन हे मनुष्याच्या विचाराने बनलेला आहे, त्याच्या मनाने बनलेला आहे. आणि जे मनुष्य जेवढं चांगलं कर्म करतो आहे तेवढं त्या वातावरणाला ते सुख देत राहतो. आणि जेवढं मनुष्य आपल्या विचाराने चुकीचे किंवा अकुशल कर्म करतो तेवढं या वातावरणाला दुःख देतो. जेवढे ते वातावरणाला दुःख देत आहे तेवढे तो स्वतःही दुःख घेत असतो. म्हणून जे काय आम्ही बनवत असतो ते आमच्या स्वतःच्या मनाने बनवत असतो. म्हणून सांगितलं गेलं चित्तेन निमित्त लोक, हे जग सर्व आम्ही आमच्या मनाने बनवलेलं आहे. जे जे काय आम्ही करत आहोत ते आमच्या विचाराने करत आहोत आणि त्या विचाराने आम्ही स्वतःला दुःखी बनवत आहोत. कारण मनुष्याचे चित्तच हे, बुद्धाने पण ते सांगितलं की मनुष्याचे चित्तच हे सर्वश्रेष्ठ आहे. मनोपुब्बगमा धम्मा मनोश्रेष्ठा मनोमया मनसाच प्रसन्नेन भासती वा करोती वा ततोन्नं सुख मनवेती छायाव अनपायन. जर मनुष्याने आपल्या स्वतःच्या मनाला जाणायला शिकलं नाही तर तो मनुष्य स्वतःही दुःखी आहे आणि दुसऱ्यालाही ते दुःख वाटत आहे. आणि जेव्हा मनुष्य चांगल्या गोष्टी करत आहे, जे मनाला प्रसन्न ठेवणार आहे, मनाला समाधान देणार आहे, मनाला सुख देणार आहे, ते स्वतःच सुख ही दुसऱ्यांना तो वाटायला शिकला पाहिजे. याला धम्म म्हणतात की ज्याने जेव्हा त्याने स्वतःच्या मनाला जाणलं, आत्मपरीक्षण केलं आणि त्या आत्मपरीक्षणाने स्वतःच्या चुका, स्वतःचं सुख तो जाणू लागला आणि ते सुख दुःख दुसऱ्यांना पण सांगू लागला की मी जे काय करत आहे, ज्या गोष्टी केल्याने मला सुख मिळत आहे ते तुम्ही पण करा, तुम्हाला पण त्याच्यातून काही ना काहीतरी अनुभव भेटेलच. समगान आम्ही आज एकत्र आहोत, इथे एकत्र येऊन पुण्यकर्म करत आहात. पुण्याचा अर्थ तोच होतो की ह्या वर्तमान काळात मला जे काय माझं मन प्रसन्न आहे, सुख आहे, समाधानी आहे आणि हे सुख समाधानता मी सतत राखून ठेवण्यासाठी तसं वागेल. जर ते राखून ठेवता आलं नाही, तसं वागता नाही आलं तर आमचे चित्त जे सैरावैरा होणार भटकणार आहे, ह्या चित्ताने आम्ही कोणतं कुशल कर्म करू, कोणतं कुशल कर्म करू याची आम्हाला जाणीव नसणार. जागरूकता निर्माण करत आहात की आम्ही कसं वागलं पाहिजे. जे जे काय आम्ही चांगल्या कुशल गोष्टी करत आहोत, ज्या ज्या काही गोष्टी आम्ही चांगल्या करत आहोत, ज्याने आम्हाला सुख मिळत आहे, ज्या गोष्टीने आमचं मन समाधान होत आहे, ज्या गोष्टीने आम्ही दुसऱ्यांना पण ते सुख देत आहोत, ते पुण्य आहे. उद्याचं नाही, उद्याची गोष्ट तुमच्या वर्तमान काळाच्या आचरणावर डिपेंडिंग आहे. जर मनुष्याने वर्तमान काळात आता इथे बसल्या बसल्याच मानसिक चित्त बदलत आहे, क्षण प्रतिक्षण बदलत आहे. आता इथे बसल्या बसल्या तुमच्या मनाची चिंतनाची अवस्था वेगवेगळी झाली असेल. एका चिंतनावर नाहीये, ऐकण्यावरच नाही कोणाचं डिपेंड. अनेक प्रकारची चिंतन करत आहात.
एक सोडणं, दुसरं घेणं, दुसरं सोडणं, तिसरं घेणं, तिसरं सोडणं, चौथं घेणं चालू आहे. याच्यातलं काय घ्यायचं आणि काय नाही याची जाणीव नाही. एखादं चांगलं वाटतं त्याच्यात आमचं रमण करत आहोत, पण ते कितपत माझ्यासाठी योग्य आहे, कितपत अयोग्य आहे याची आम्हाला जाणीव नाही. बस फक्त करायचं बघतो. धम्म हेच सांगतोय, पुण्य हेच सांगताय की माझं मन एकाग्र करायचं कसं, मी काय करत आहे त्याच्यापासून मला समाधान होतं का, माझं मन शांत होतं का, सुख मिळतं का, जे सुख मी मिळवत आहे त्या सुखाने माझी जीवनचर्या तशी चालत आहे का, तर ते माझ्यासाठी पुण्य आहे. कारण माझी जीवनचर्या तशी बनत असल्यामुळे मी ज्या ज्या गोष्टी करत आहे त्या गोष्टीवर माझं जागरूकता आहे. मग ज्या जागरूकतेने मी जीवन जगत आहे त्यालाच म्हणतात विपश्यनेच्या मार्गाकडे जाणं. नाही तर ती जागरूकता म्हणजे आमची बेसवत्ता आहे. आज करत आहोत, आजचे व्यवहारिक जीवन आमचं तसंच बनलेलं मनुष्याचं. त्याच पुण्यकर्म करा आता करायला आपण आलो आहोत. काही क्षणात इथे बसलेला आहे तोपर्यंत आम्हाला चांगलं वाटतंय, सुख वाटतंय. जशा ह्या इंद्रियांना नाक, कान, डोळे, जिव्हा, काया आणि 6वं मन याला जे आलंबन मिळेल, त्याच्यात जे काही सुख वाटेल त्या सुखाला पकडू आणि आम्ही तसंच वागू. मग ते पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे याच्याशी आमचा संबंध नसणार. आम्हाला जे मिळालं आहे ना, आता वर्तमान काळाच्या संवेदना मिळाल्या आहेत, त्या वर्तमान काळात जे काय आम्हाला त्याचे आलंबन मिळालं आहे, जो आधार मिळाला आहे, त्या आधाराशी आम्ही संलग्न आणि आम्ही तसंच वागू. मग त्यावेळी आम्ही विचार करू नये पुण्य आहे की अपुण्य आहे. सतत ह्या मनाला जागरूक ठेवायचं कसं, या मनावर नियंत्रण करायचं कसं, हे या 3 महिन्याच्या वर्षावासात म्हणा, हे उपवासाचं पालन करतो त्याच्यात अनुभव घेत आहात. श्रद्धा मानत नाहीत आधी. अनुभव घेतल्याशिवाय श्रद्धा उभी राहत नाही. अनुभव घेणं महत्वाचं आहे. बुद्ध धम्म आचरणावर आहे म्हणजे अनुभव घेत आहात. मी जे जे काय करत आहे त्याने मला सुख मिळतं का, मी ज्या ज्या गोष्टी करत आहे त्या गोष्टीने माझ्या मनाला संयमता, माझ्या इंद्रियांवर संयमता पाळता येतो का, मी जे जे काही करत आहे त्याने माझं मन त्या गोष्टीला, माझ्या अकुशल कर्मांना, माझ्या विचारांना नियंत्रित करण्यास सहाय्यक होतं का, तर आम्हाला म्हणता येईल की आम्ही प्रगती पथावर पोहोचलो. जीवन आहे, या जगात घडतच राहणार. त्या माणसाने एवढंच सांगितलं की तुम्ही तिथं नियंत्रण कसं केलं तर तुम्ही सुखी व्हाल. जागृत ठेवायला सांगितलं, त्या जागृतीलाच म्हटलं गेलं प्रज्ञा. ती प्रज्ञा उत्पन्न करायची आम्हाला. जर आम्ही आमच्या स्वतःचं आत्मपरीक्षण करायला शिकलो नाही तर आम्ही दुसऱ्यांना सुख देऊ शकत नाही. व्याकुल आहोत, एकमेकांची व्याकुलता देतो, चांगलं गोष्ट करत देत नाहीये, परीक्षणच करत नाही आमच्या स्वतःचं की आम्ही काय सुख घेतो आणि काय दुःख करतो आहोत. सतत ते वाटत आहोत दुसऱ्यांना. बाबासाहेब म्हणतात, जेव्हा आत्मपरीक्षण, एखादी व्यक्ती आत्मपरीक्षण करत आहे, ती आत्मपरीक्षण केलं तर तो दुसऱ्याला ते शिकवत आहे, म्हणजे धम्म देत आहे दुसऱ्याला. बोलून नाही मिळाला धम्म. सांगितलं ना, आचरणावर धम्म डिपेंडिंग आहे तुमचा धम्म. जर आचरण आहे तर तो मनुष्य लवकर मुक्तीकडे जायला निघाला. जर आचरण नसेल, आम्ही फक्त ऐकत आहोत, पण कितपत आम्हाला ती योग्य आहे अयोग्य आहे याचा विचार करत आहे तसं आम्ही स्वीकारत आहोत. 3 महिन्याच्या वर्षावासात आम्ही तो अनुभव घेत आहोत. 3 महिन्याची जे काही वर्षावास घेत आहोत, वर्षावासाच्या निमित्तानं शील ग्रहण करत आहात, त्या शिलाचाराचं पालन करून दान पुण्य कर्म करत आहात. अनुभव घेतात किती माझं मन प्रसन्न राहत आहे, किती मला सुख वाटत आहे, माझे विकारांचे जे काही संचय आहेत ते किती मी कमी केलेले आहेत. अनुभव घेणं आहे. धम्माची व्याख्याच आहे की अनुभव घेतल्याशिवाय पुण्य नाही. पुण्याचा अर्थ समजून घेत नाही. धम्म त्याला म्हणतात, जेव्हा मी आचरण घेतलं त्या आचरणाने मला ती जाणीव झाली की मी ह्या गोष्टी केल्याने मला सुख मिळत आहे, ह्या गोष्टी केल्याने मला दुःख होत आहे. ते ज्या गोष्टीने मला सुख मिळत आहे ते माझ्यासाठी योग्य आहे ना. मला शिकवायला लागलं की मला ह्या चांगल्या गोष्टी केल्याने मीही सुखी राहत आहे ना दुसऱ्यांना पण ते सुख वाटत आहे. याला म्हणतात पुण्य. मनुष्याचे जे चित्त आहे त्या चित्ताला सतत बदलण्याची क्रिया, जाणण्याची क्रिया, जे सतत बदलत आहे चित्त, जे मन सतत भटकत आहे कोणत्या ना कोणत्या विषयात, त्या भटकणाऱ्या विषयाला इंद्रियाच्या
त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी मनाला सांगितलं पकडायला. कारण ही आमची 5 इंद्रिय, नाक, कान, डोळे, जिव्हा, काया, हे आमचं मन, आमची आत्म्यासारखी आहे. हेच आमचं काम करत असतात. कुशल अकुशल निर्माण करण्यासाठी, सुख दुःख उत्पन्न करण्यासाठी हे आमची 5 इंद्रियच आम्हाला काम करत असतात. त्याच्यात जे काय मिळतं तेव्हा आम्ही त्याचं चिंतन करतो आणि त्या चिंतनाने आम्ही तसं वागत आहोत. जर आमच्या मनाला त्या ह्या इंद्रियांना काय मिळालं नाही, सुख किंवा दुःख, तर आम्ही तसं वागणार नाही. आज हे तुम्हाला जे काही 3 महिने सतत करत आहात, पूजापाठाच्या माध्यमातून त्याची सजावट करणं, ते इंद्रियांना सुखद वाटत आहे, सुख वाटत आहे. त्याच्यात मन कॉन्ट्रेशन करत आहात, एकाग्र करत आहात, हे सुख आहे माझ्यासाठी. असं केलं तर मला किती प्रसन्नता मिळते. पण त्याच गोष्टी जर मी कोणीतरी चुकीच्या गोष्टी करताना दिसलं, आमच्या मनाला जर ते पसंत नाही पडलं, तर आम्ही त्याच्याबद्दल मनात विकृत करू. सुख दुःख, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, ज्या ज्या गोष्टी आमच्या इंद्रियांना पसंत पडतात, त्या हव्याव्याशा वाटतात, आणि ज्या आमच्या इंद्रियांना नकोशा वाटतात, तसं आम्ही त्याचे चिंतन करतो नेगेटिव्ह म्हणून. पण ते नेगेटिव्ह पॉझिटिव्ह आमच्या संवेदनेशी संबंधित आहे, आणि त्या संवेदना आम्हाला सवयी बनवण्यास कारणीभूत ठरत असतात. आणि त्या कारणीभूत ठरलेल्या गोष्टीला आम्हाला नियंत्रण आणायचं कसं, त्याच्यावर जागरूकता ठेवायची कसं, हे धम्म शिकवतो. मग हे 3 महिन्याचे वर्षावास आहेत, दान पुण्य कर्म कर आहे, जे काय भगवान बुद्धांच्या नियमाप्रमाणे सांगितले जातात, साहित्याप्रमाणे 10 कुशल कर्म म्हणून. दान, शील, भावना, अवेच्छ पच्चय, मान सन्मान देणं एकमेकांना, आदर सत्कार करणं, स्तुती करणं. जसे आज तुम्ही भगवान बुद्धांच्या गुणगान गायले. धम्मश्रवण करणं, नुसतं धर्मश्रवण नाही, पण त्याचा अनुभव घेऊन मी दुसऱ्यांना सांगेन. मी जर तो अनुभव घेत नसेल, मी त्याचा अभ्यास करून आचरणात आणत नसेल, आणि तो जर अनुभव घेतलेला सांगत नसेल, तो माझा धम्म नाही, किंवा मी तो अनुभव घेतलाच नाही आणि त्या अनुभवाच्या तत्वावर ती दुसऱ्याला सांगत आहे, तो पण तुमचा आमचा धम्म नाही. जेव्हा मी त्या अनुभवाच्या पातळीवर जाणलं, ती मग माझ्यासाठी अनुभव घेतलाय ना, म्हणून तो माझ्यासाठी धम्म आहे. त्याला अनुभव येणार नाही, कारण आमचे एकमेकांचे संस्कार वेगवेगळे आहेत, पण काही ना काहीतरी त्याच्या मनाचे विकार कमी होणार. ही धम्माची व्याख्या आहे. आम्ही जे काय करत आहोत पुण्य, आमच्या मनाच्या स्वतःच्या विकारांना कमी करण्यासाठी करत आहोत. आमचं मन आम्हाला जाणायचं आहे, मन काय आहे, मन किती व्याकुल आहे, त्या मनाच्या व्याकुलतेला कशा पद्धतीने थांबता येईल, हे पुण्यकर्माच्या माध्यमातून जाणवतं. कुठच्या करून बाह्य गोष्टी करत आहोत, मनाला पकडत नाही. अजून बाह्य गोष्टीला आज आमच्याकडे स्वतःकडे काही नाही, बाह्य गोष्टी घेतो आहोत, जे आम्हाला धम्माच्या माध्यमातून अध्ययनातून मिळत आहेत, ते आम्ही घेत आहोत, आणि त्याने काय करतो, आमच्या मनाला कायावाणीला शिष्टाचारी बनवत आहोत. स्वतःचं काही नाही, स्वतःचं मन काय सतत व्याकुल आहे. ज्या काय बाहेरच्या गोष्टी घेत आहोत, त्या बाहेरच्या गोष्टींना आमच्या मनाला शिष्टाचारी बनवत आहोत. आता कुठे जात आहोत, आम्ही आमच्या मनाला पकडायला जात आहोत, की माझ्या मनाला होणाऱ्या ज्या काही विकार चिंतनाच्या अवस्था आहेत, त्या कितपत माझ्यासाठी योग्य आहेत आणि कितपत अयोग्य आहेत. मनाला पकडण्यासाठी आम्ही बाह्य कर्म करत आहोत, त्याच्यासाठी नाही की मला त्याच्यातच रमण करायचंय. एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला दूर सारत आहे, सतत चालू आहे घटना. कुठे थांबायचं आणि कुठे नाही, ते थांबायचं कुठे आणि ते मला कितपत एक्सेप्ट करते, हे मला शिकायचं आहे. ते जर मी शिकलो तर मला सुख झालं. हे ज्यालाच म्हणतात पुण्य. उद्याचं जे पुण्यकर्म आहे, हे वर्तमान काळाच्या तुमच्या चित्ताच्या अवस्थेवर डिपेंडिंग राहतं. जर आमच्या मनाची अवस्था चुकीच्या मार्गाची असेल, कितीही पुण्यकर्म केलं, पण ते आमची अवस्था नाही ना तशी. आत्ताच उदाहरण घ्या ना, तुम्हाला कुणाला राग आला तर कसं होईल मनाची अवस्था? व्याकुल झालं की नाही? जेवढं व्याकुल झालं, तेवढं आमच्या जीवन विचारांची चिंतनाची अवस्था आहे, तेवढी आमची बॉडी लँग्वेज पण तशी दुःखद झाली.
पण जेव्हा आम्ही चांगल्या गोष्टी करत आहोत, पुण्यकर्म करत आहोत, जेवढे पुण्यकर्म चांगले विचार करतो आहोत, तेवढं आमची बॉडी, जसे विचार तसे आमची बॉडी लँग्वेज सुखद वेदना घेत आहे. म्हणजे आमच्या विचारांवर डिपेंडिंग आहे सर्व, कोणते विचार घेता आणि कोणत्या विचाराने चालता. म्हणून ते सांगितलं गेलं पुग्गमा धम्मा, मनाला पकडायला सांगितलं आहे. हे सर्व तुम्ही पुण्यकर्म करत आहात. आम्ही ते पुण्यकर्म त्याच्यासाठी करत आहात की आमच्या मनाचा जो भाव आहे तो समजून घेण्यासाठी. आणि हे जे पुण्य आम्ही करत आहोत त्याच्यातले काही ना काही शिल्लक राहिले तर त्यालाच म्हणतात आमची उद्याची अवस्था. आणि ती अवस्था उद्याच्या चेतनेवर बनते. जे आम्ही आमचं जीवन थांबत असतं, त्या थांबत असताना आमची चेतनाची काय बनत असते, त्या चेतनेत जे काही चिंतन बनवलेलं आहे त्या चिंतनावर आमची अवस्था बनत असते. त्याला म्हणतात पुनर्जन्म. स्वतःच मनुष्य स्वतःच्या कर्माने बनतो याच्यासाठी म्हटलं गेलं, दुसरं कोणी बनवायला येत. आम्ही जे काही कर्म बनवत आहोत, आम्ही जे काही वाईट चांगले बनवत आहोत त्याचे परिणाम आहे ते उद्याचे. मग हे पुण्यकर्म आम्ही जर जेवढे चांगले कर्म करू तेवढे आमच्यासाठी काय असणार, चांगल्या अवस्था असणार. जेव्हा दान पुण्यकर्म करत आहोत, ह्या दान पुण्यकर्मा मागचा अभ्यास, या वर्तमान काळात मला सुख मिळालं, जेवढं मिळालं तेवढा मला धम्माचा लाभ घेता आला नाही. पण उद्या जो काही मी अभ्यास केलेला वर्तमान काळात तो उद्यासाठी मला पूरक ठरेल. त्याच्यासाठी मला सहाय्यक झालं पाहिजे ना, काहीतरी माझ्यासाठी ती अवस्था पाहिजे ना. एक दान, जसं थोडं पण थोडं आता थांबून घेऊया, अनेक विषय आहेत. जसं एक उदाहरण, छोटीशी गोष्ट सांगून, कथा सांगून थांबूया. भगवान बुद्धांच्या काळात चुंदी नावाची भिक्षू उपाहाराने एकदा भगवान बुद्धांना येऊन विचारते आहे, भट्टेजी तुमचे असे 2 भिक्षू आहेत, उपासक आहेत. एक दान पुण्य कर्म करतो, शील सदाचाराचं पालन करतो. एक आहे शील सदाचाराचं पालन करतो पण दान पुण्य कर्म करत नाही. त्यांची काय अवस्था असेल. उद्या जर त्यांनी देवलोकात जन्म घेतला तरी पण म्हणे त्याच्यात 2 विभाग असतील. एक म्हणजे तो दान पुण्य कर्म करतो, तो 10 गोष्टींनी श्रेष्ठ असेल. आयुष्य, वर्ण, सुख, बल, ऐश्वर्य, रूप, गंध, रस, स्पर्श. पण जो दान देत नाही ना त्याला ह्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. जर तो पुनश्च इथून त्या देवलोकातून पुनश्च पृथ्वी तलावर मनुष्य लोकात आला तरी काय, तर काय असेल अवस्था. तरी पण म्हणे त्यांच्यासाठी त्या जो दान देणारा आहे, तो दान देणारा व्यक्ती त्या शील सदाचारापेक्षा 10 पटीने श्रेष्ठ असेल. कारण तो दान देत आहे ना, म्हणून त्या अवस्था त्याला मिळत आहे. सुख, ऐश्वर्य, आयुष्य, वर्ण, सुख, बल, रूप, गंध, स्पर्श. पण जो दान देत नाही ना त्याला मिळणार लवकर. जर तो शील चिवर घेतलं तर चिवर घेतल्यावर पण त्याला त्या 2 गोष्टींचा उभा असेल भाग. जो दान देतो आहे त्याला ते मिळत राहील, पण जो दान देत नाही ना त्याला ते प्रयत्न करावे लागतात. निर्वाण झाल्यानंतर म्हणजे त्याची काय ही नाही, समान आहे निर्वाण. म्हणजे आम्ही जे काय पुण्यकर्म करतो आमच्या स्वतःसाठी करत आहोत, दुसऱ्यासाठी नाही करत. पण आम्ही जेव्हा स्वतः कर्म करत आहोत त्या स्वतः दुसऱ्यांना भागीदारी करत आहोत ना, दुसऱ्यांना प्रेरणा देत आहोत ना, दुसऱ्यांना ती प्रेरित करत आहोत ना. ते करून आम्ही आमच्या बरोबर त्यालाही सुख देत आहोत. दुःखातून मुक्त होण्यासाठी ते प्रेरक ठरत आहे. एकमेकांना सहाय्यक होत आहात. आणि ही सहाय्यकताच आम्हाला ह्या वातावरणात आजचं जे आमचं नागरिकत्व आहे ते बनवण्यासाठी सहाय्यक ठरत असतं. समाज, बुद्ध धर्म हा मनुष्यासाठी सामाजिक गुणधर्माशी संबंधित आहे. समाजात आम्ही एकमेकांशी कसं वागलं पाहिजे, समाजात एकमेकांशी जर आम्ही चांगलं व्यवहारिक जीवन चांगलं सुखी करत असेल, सामाजिक जीवन आमचं मैत्रीपूर्ण असेल, आम्ही सर्व सुखी असू. पण जर आमच्यात तो थोडा जरी धम्माचा अभाव असेल तर आमच्यात ती व्याकुलता निर्माण होणारच होणार. आम्ही दुःखीच असणार. आम्ही आमच्या स्वतःपासून दुसऱ्याला पण ते दुःख देतच राहणार. म्हणून जे काय आज काही माझ्यातून कळत नकळत काही झालं असेल तर भिक्षू संघ मला क्षमा करो. आणि आज जे काही
भगवान बुद्धांची थोडक्यात आम्ही संक्षिप्तपणे काही बुद्धवचन ऐकलात. या पुण्यकर्माने आपल्याला आयुष्यभर सुखबळ वाढो, आपल्या मानसिक कौटुंबिक जीवनात सुख शांती नांदो असे मंगलमैत्री देतो आणि इथेच थांबतो. भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम, भवतु सर्व मंगलम.